नमस्कार मित्रांनो, तर कसे आहात तुम्ही? आजपासून आपण एका नवीन सिरीजला सुरुवात करतोय, ती म्हणजे संडे टेक न्यूज. यात आपण आठवडाभरात टेक जगात नक्की काय काय घडले हे बघणार आहोत आणि त्यासोबत याच व्हिडिओमध्ये आपण Q&A पण करणार आहोत. तुमचे कोणतेही प्रश्न असू देत मला कमेंटमध्ये नक्की विचारा. त्यांचे आन्सर्स तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये मिळतील. चला तर मग आता वेळ न वाया घालवता सुरुवात करूया आपल्या पहिल्या संडे टेक न्यूज एपिसोडला. आता पहिली बातमी आणि सर्वात मोठी बातमी थेट कडून येत आहे. जर तुम्ही स्वस्तात मस्त आयफोनची वाट बघत असाल तर तुमच्यासाठी एक खुशखबर आहे. पुढच्या महिन्यात म्हणजेच मार्च महिन्यात ऍपल त्यांचा आयफोन SE4 लॉन्च करणार आहे. लीक्सनुसार जुनी डिझाईन टच आयडी आता गायब होणार आहे. हा हुबेहूब तुम्हाला आयफोन 14 सारखा दिसेल. यात तुम्हाला USB-C टाईपचा पोर्ट आणि 48 मेगापिक्सलचा कॅमेरा मिळू शकतोय. जर आपण 40 ते 50 हजारच्या बजेटमध्ये आला तर तो मार्केटमध्ये धुमाकूळ घालेल. दुसरीकडे अँड्रॉइड मध्ये रिअलमीच्या P4 पॉवर फोनने धुमाकूळ घातलाय. यात तब्बल तुम्हाला 10,000 mAh ची बॅटरी मिळते. एकदा चार्ज केला की याच्याकडे बघायची गरज नाही. ही चालती फिरती पॉवर बँक आहे. आता वळूया आपल्या गेमिंग बातम्यांकडे. सर्वात पहिला एक वाईट बातमी, GTA 6 आता परत डिले झालाय. रॉकस्टारने त्यांची रिलीज डेट 19 नोव्हेंबर 2026 सांगितली आहे. म्हणजे अजून आपल्याला 10 महिने वाट बघावी लागणार आहे. पण दुसरीकडे BGMI वाल्यांसाठी एक गुड न्यूज आहे. गेम मध्ये जिनी मोड परत आलाय. आणि इन गेम मेल नक्की नीट चेक करा. इथं तुम्हाला इंडियन क्रिकेट टीमची जर्सी फ्री मध्ये मिळत आहे. मोबाईल गेमरसाठी iQOO Neo 11 येत आहे. यात तुम्हाला एकदम खतरनाक स्नॅपड्रॅगन 8 एलिट प्रोसेसर आणि त्यासोबत 7500 mAh ची बॅटरी मिळणार आहे. गेमरसाठी हा एकदम बाप मोबाईल असणार आहे. जर तुम्ही नवीन लॅपटॉप घेणार असाल तर थांबा, जुनी लॅपटॉप घेऊ नका, कारण आता मार्केटमध्ये AI पॉवर्ड लॅपटॉपने धुमाकूळ घातलाय. Asus आणि HP ने बजेटमध्ये लॅपटॉप आणलेत ज्यात तुम्हाला डेडिकेटेड AI बटन मिळते. जे AI लॅपटॉप तुम्हाला लाखोंच्या पुढे मिळत होते ते आता तुम्हाला 40 ते 50 हजारच्या बजेटमध्ये मिळत आहे. मित्रांनो, पुढची बातमी भारतासाठी अभिमानाची बातमी आहे. दिल्लीत इंडिया AI इम्पॅक्ट समिट पार पडली. इथे गुगल आणि OpenAIचे CEO आले होते. भारताने या तब्बल 12 भाषेत चालणारा भारत जेन AI लॉन्च केलाय. OpenAIचे Sora आता सर्वांसाठी येत आहे, जे टेस्टवरून रिअलिस्टिक व्हिडिओ आपल्याला बनवून देतं. आणि सर्वात भारी गोष्ट म्हणजे मोबाईलसाठी लागणारे चिप्स आहेत ते आता भारतात बनणार आहेत. UP मध्ये HCL आणि फॉक्सकॉनची 3700 कोटींची फॅक्टरी सुरू झाली आहे. यामुळे भविष्यात इलेक्ट्रॉनिक्स खूप स्वस्त होतील. आता वळूया थोड्या टेन्शन देणाऱ्या बातम्यांकडे. 5 मार्चला भारतात नथिंग फोन 4A लॉन्च होणार आहे. पण कंपनीचे CEO कार्ल पे यांनी सांगितले आहे यामुळे मेमरी चिप्स खूप महागणार आहेत. त्यामुळे नवीन येणारे फोन्स पण खूप महागणार आहेत. आणि दुसरीकडे मोबाईल रिचार्ज पण आता पुन्हा महाग होणार आहे. जिओ आणि एअरटेल आपले रिचार्ज 10 ते 15% पुन्हा वाढवणार आहेत. जे आपल्याला 5G अनलिमिटेड प्लॅन्स पूर्वी मोफत मिळत होते त्यासाठी आता आपल्याला सेपरेट पैसे मोजावे लागणार आहेत. तुमचा आता रिचार्ज पॅक संपत आला असेल तर लगेच रिचार्ज मारून ठेवा. पण यात एअरटेलने चांगली गोष्ट केलेली आहे, ती म्हणजे त्यांचा जो प्लॅन होता 349 रुपयांचा, ज्यात आपल्याला 5G अनलिमिटेड मिळत होतं, तो आता त्यांनी 399 रुपयाला केलेला आहे. पण यात एक ट्विस्ट आहे, त्यांनी 5G अनलिमिटेड सोबतच 4G अनलिमिटेड सुद्धा दिलेलं आहे. या गोष्टीबद्दल तुमचं काय मत आहे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आता शेवटची बातमी, ही बातमी नसून एक वॉर्निंग आहे. त्यात डीप फेक व्हिडिओ कॉलचे स्कॅम खूप वाढले आहे. तुमच्या मित्राचा किंवा नातेवाईकाचा हुबेहूब चेहरा आणि आवाज वापरून तुम्हाला व्हिडिओ कॉल येतो आणि तुम्हाला पैशाची मदत मागितली जाते. तो मित्र नसून AI हॅकर असतो. त्यामुळे पैसे पाठवण्याआधी एखादा नॉर्मल कॉल करून एकदा कन्फर्म करून घ्या आणि त्यानंतरच पैसे पाठवा आणि सतर्क राहा. तर मित्रांनो, हा होता टेकी भाऊचा पहिला संडे टेक न्यूज एपिसोड. तुम्हाला हा कसा वाटला? ही सिरीज आपण पुढे चालू ठेवायची का नाही मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आवडला असलं तर लाईक करा आणि टेकी भाऊला सबस्क्राईब करा. मी तुम्हाला भेटतो पुन्हा आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.